घरातला आवाज येतोय. The name of the chapter is Living World. Adjustment इंक बदलते ना अजून. अजून येतात ना जॉईन होतात. एकच मिनिट थांबा जरा. नावं डिस्प्ले होत आहेत. सगळं लिंक तुटते मग. रेग्युलर आहे. ज्यांनी मोबाईलची नावं टाकलेत ना, नेक्स्ट टाइम तुम्ही आपापली नावं टाकायचे तरच ऍडमिट करेल, नाही तर नाही. वेटिंग रूम मध्येच बसा मग वाट बघत. इकडे लक्ष द्यायचं. आवाज कशाचा येतोय रे? खरखर आवाज येतोय मोबाईल. तुम्ही तुमची माईक बंद करा. चला, जेव्हा गरज असेल ना त्याच वेळेला ऑन करायचं. where are we living? Mula, on which planet? Mula, we are living on the planet Earth. ठीक है. See, on the Earth surrounding us, there are two types of components. Components म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूयात की substances. तर त्यांनी कोणते वर्ड यूज केले त्या सबस्टन्सेस साठी? बोला. बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिक अँड अबायोटिक. अबायोटिक. ठीक आहे. बायोटिक मीन्स व्हॉट? बोला. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स which are found surrounding us. And what are abiotic? बोला. Non-living. ज्याला मराठीमध्ये आपण सजीव आणि निर्जीव म्हणतो. ठीक आहे. तर इथे त्यांनी स्टार्टला सांगितलेलं ऍट द बिगनिंग की द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर द ऑर्गॅनिझम्स विच आर बोला हॅव्हिंग सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स. तर प्रश्न इथे त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांनी हे केलेलं आहे क्रिएट की व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग? Why do we call these organisms? बोला. लिव्हिंग. तर त्यांना लिव्हिंगच का म्हणायचं? तर हाफ ऑफ द चॅप्टर इज गिवन फॉर दॅट वन. कळतंय? तर बघा, दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे possess different types of characteristics. That's why they are known as living organisms. आणि नॉन लिव्हिंग मध्ये कोण कोण येतं? बोला. तुम्ही सांगा. सॉइल, स्टोन, वॉटर, सगळे गॅसेस. अजून काय? बोला. माउंटन्स, प्लास्टिक, माउंटन्स एक्सेट्रा. आणि अर्थ मध्ये सापडणारे सगळे काय? बोला. मिनरल्स. दे आर इन्क्लुडेड इन अबायोटिक फॅक्टर्स. आलं लक्षात? See, the question arises, म्हणजे हा जो चॅप्टर आहे इट्स रिलेटेड टू लिव्हिंग वर्ल्ड. दॅट्स वाय द क्वेश्चन अरायझेस इन द बिगिनिंग व्हाय वी कॉल दिस ऑर्गॅनिझम्स ॲज लिव्हिंग. तर बघा, दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे possess certain what? मागाशी सांगितलं मी. काय? बोला. कॅरेक्टरिस्टिक्स. तर त्यातली पहिली कोणती आठवते तुम्हाला? बोला. मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम अँड मेटाबॉलिझम. ठीक आहे. व्हॉट इज मेटाबॉलिझम? मी तुम्हाला एक पर्टिक्युलर डेफिनेशन सांगितली होती की इन आवर बॉडी सो मेनी म्हणजे केमिकल प्रोसेसेस दे आर गोइंग ऑन कंटिन्युअसली. कळतंय? फॉर एक्झाम्पल, आपण जर खाल्लं तर कोणती प्रोसेस सुरू होते लगेच? बोला. डायजेशन म्हणजे काय? त्याची साधी सुधी प्रोसेस नाहीये. इट इज व्हेरी लेंदी.
तर तुम्हाला माहिती आहे की डायजेशन फर्स्ट ऑफ ऑल इट बिगिन्स इन माउथ. तोंडात घास टाकल्यानंतर आपण काय करतो, विथ द हेल्प ऑफ टेथ, येतं लक्षात, that food item it is broken into small pieces. At the same time saliva is added into that one. कळतंय? सलाइवा ऍड झाल्यानंतर that food is passed, that food is entered किंवा आपण म्हणूयात पास्ट. कुठे पास ऑन होतं ते? एंटर्ड इनटू इसेफेगस, ज्याला काय म्हणतात, एलिमेंटरी कॅनल, म्हणजे साध्या लँग्वेज मध्ये. ठीक आहे, अन्ननलिकेमध्ये आपल्या जातं ते. तिथून विथ द हेल्प ऑफ पेरिस्टाल्टिक मुवमेंट, कळते, म्हणजे कंट्रॅक्शन रिलॅक्सेशन ऑफ दॅट एलिमेंटरी कॅनल, इट एंटर्स इनटू स्टमक. कळतंय? जे शेप स्टमक माहिती आहे ना, तुम्ही जेलुसिलची ऍड बघत असाल त्याच्यामध्ये ते स्टमकचा आकार तुम्हाला माहिती आहे. तर स्टमक मध्ये गेल्यानंतर कोणती प्रोसेस होते? स्टमकचे जे लाइनिंग आहे, हे जे आहे लाइनिंग म्हणजे त्याचं हे आतलं कव्हरिंग, कळतंय? तर त्यातून सर्टन ज्युसेस आर सिक्रेटेड. सर्टन बोला, ज्युसेस आर सिक्रेटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर at the same time 3 types of acids, त्याच्यामध्ये एक HCl येतो, नंतर एल कॅपिटल नाहीये खरं तो इथे, जस्ट मिनिट, HCl, नंतर म्युकस. तुम्हाला झालंय का हे पूर्ण? आणि एन्झाईम पेप्सिन, प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आहे. ठीक आहे, तर दे आर सिक्रेटेड फ्रॉम दॅट वॉल ऑफ द एलिमेंटरी कॅनल. नंतर बघा इथे स्टमक मध्ये विच प्रोसेसेस occurs there? चर्निंग प्रोसेस. चर्निंग प्रोसेस म्हणजे काय, की आपण मिक्सर मध्ये बघा एखादी वस्तू टाकली आणि बटन ऑन केलं की ते घुसळलं जाणं माहितीये ना सगळ्यांना, म्हणजे फूड आयटम असं गोल गोल फिरतं. तर दॅट प्रोसेस occurs here in the stomach. इट इज कॉल्ड एज चर्निंग प्रोसेस. ठीक आहे, मग जर्निंग प्रोसेस ही झाल्यानंतर दॅट फूड इट इज पास्ड इनटू, बोला, स्मॉल इंटेस्टाईन. कुठे जातं ते? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. तर इकडे पास ऑन होत असताना, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पास ऑन होत असताना, ऍट द सेम टाइम तुम्हाला हे माहितीये लिव्हर, आपलं लिव्हर मध्ये कोणतं असतं ज्यूस, बोला, बाईल ज्यूस, येते लक्षात. नंतर पॅनक्रियाज आहे, पॅनक्रिया मध्ये कोणतं असतं, बोला, पॅनक्रियाटिक ज्यूस. कळतंय? तर हे सगळे ज्युसेस इथे ऍड होतात त्या फूड मध्ये, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, टू मेक दॅट फूड. म्हणजे समजा आपण लिंबू खाल्लं तर ते ऍसिड आहे, कळतंय? समजा पेरू खाल्ला, म्हणजे आपण काय म्हणूयात की ज्याच्यामध्ये ऍसिड असं फूड खाल्लं तर फर्स्ट ऑफ ऑल इट शुड बी कन्व्हर्टेड इनटू, बोला, अल्कलाइन. ऍसिडिकचं कन्व्हर्जन कशात करायला लागतं? अल्कलाइन. अँड फॉर दॅट पर्पज दिस 2 टाइप्स ऑफ ज्युसेस, बाईल ज्यूस अँड पॅनक्रियाटिक ज्यूस, दे आर नीडेड. तर ही प्रोसेस झाल्यानंतर जवळजवळ 99 म्हणूयात, म्हणजे किंवा 99% डायजेशन प्रोसेस, तर इट इज कम्प्लिटेड इन स्मॉल इंटेस्टाईन. कुठे कम्प्लीट होतं, बोला, बोला, स्मॉल Small इंटेस्टाईन. intestine. तर ते तिथे कम्प्लीट झाल्यानंतर लक्षात घ्या की हे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, म्हणजे त्याला स्मॉल हे नाव कशामुळे पडलं? ऑलरेडी त्याचं हे किती आहे, लेंथ 5 to 6 मीटर आहे, कळतंय? तरी त्याला स्मॉल हे नाव का पडलं? तर ड्यू टू इट स्मॉल हे काय बोला, डायमीटर. त्याचा हा जो स्मॉल डायमीटर आहे त्याच्यामुळे त्याला ते स्मॉल नाव पडलेलं आहे. नाहीतर जे लार्ज इंटेस्टाईन आहे त्याची फक्त लेंथ आहे 1 to 1.5 मीटर. ते ऍक्च्युअली छोटे आहे पण त्याला लार्ज इंटेस्टाईन म्हणतात, कारण त्याचा डायमीटर कसं आहे, कळतं ना, मोठा आहे. तर इकडे लक्ष द्या, फूड इज कम्प्लिटली डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाईन. आणि या स्मॉल इंटेस्टाईनच्या मागे आपले फिंगर्स, जे बोट जी आहेत आपली, तर ते पुढची पेर आहेत ना, मेंदीच्या वेळेला आपण फक्त ते वरचं पेर रंगवतो, तर असे फिंगर लाईक प्रोजेक्शन दे आर हिअर, प्रेझेंट हिअर, दे आर नोन ॲज विलाय. काय म्हणतात त्यांना? विलाय. आणि हे जे विलाय आहेत त्यांच्या मागे लगेच ब्लड वेसल्स अटॅच असतात. तर हे जे विलायज आहेत ना, इकडे लक्ष द्या, मेन फंक्शन आता त्यांचं. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये फॉर एक्झाम्पल बघा, आपण वरण भात खाल्ला तर त्या डाळीमधून काय मिळतात आपल्याला? प्रोटीन्स, कळतंय? राईस जर खाल्ला तर राईस मधून काय मिळतात, बोला,
कार्बोहायड्रेट. Carbo. येतं लक्षात. पालेभाज्या जर खाल्ल्या तर फ्रॉम दॅट वन वी गेट डिफरंट Vitamins. विटॅमिन्स. फ्रूट जर खाल्ली तर त्यातून पण विटॅमिन्स मिळतात. समजा पालकची भाजी खाल्ली स्पिनेच तर वी गेट मिनरल्स. माहिती आहे त्याच्यामध्ये आयर्न खूप असतं. तर ऑल दिस न्यूट्रिएंट्स दे आर ऍब्सॉर्ब बाय दिस विलेज अँड फ्रॉम दिस विलेज दे रीच अप टू दिस ब्लड वेसल्स. आणि मग ब्लड वेसल्स थ्रू कुठे जातात बोला ते सेल्स मध्ये. आणि सेल मध्ये तुम्हाला हे माहिती आहे देर इज वन ऑर्गन विच इज नोन ॲज मायटोकॉन्ड्रिया. आठवतं मायटोकॉन्ड्रिया सगळ्यांना? तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय जनरेट होते? इट इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. व्हेरी गुड. काय जनरेट होते तिथे बोला? एनर्जी. Energy. लक्षात. तर हे एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला कशाचं? केमिकल प्रोसेस विल गोज ऑन इन आवर बॉडी. तसंच आणखी दुसरी कोणती प्रोसेस आहे सांगा चला. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणूयात? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन थ्रू काय होतं बोला? ऑक्सिजन बोला. ऑक्सिजन इज टेकन इन And Carbon carbon dioxide is given out. given out. CO2 is given out. Given out. ही पण प्रोसेस चालू असते की नाही बॉडीमध्ये. त्याच्यानंतर आपण काय म्हणूयात की द फंक्शन. जस्ट मिनिट कोणीतरी आले मध्येच. आपण काय म्हणूयात? फंक्शन ऑफ किडनी. व्हॉट इज द फंक्शन ऑफ किडनी? बोला. मेन फंक्शन काय? इट फिल्टर्स द ब्लड. बोला. इट फिल्टर्स आर ब्लड. कळतंय? ब्लड मधले जे नायट्रोजनस सबस्टन्सेस आहेत युरिक ऍसिड वगैरे वगैरे एक्सेट्रा तर दे आर फिल्टर फ्रॉम द ब्लड आणि प्युरिफाईड ब्लड पुन्हा कुठे जातं? हार्टकडे. आलं लक्षात? टू सप्लाय टू द होल बॉडी. तर त्याच्यानंतर हे झालं किडनीचं फंक्शन. आता टेल मी द फंक्शन ऑफ हार्ट. व्हॉट्स द मेन फंक्शन ऑफ हार्ट? काय करतं बोला ते? इट पंप्स द ब्लड. Pumps the blood. ब्लड काय करतं बोला ते? पंपिंग करतं. आणि मग थ्रू ब्लड वेसल्स दॅट ब्लड इज सर्क्युलेटेड टू येतं लक्षात द होल बॉडी. की ज्या ब्लड मध्ये काय मिक्स झालेलं आहे? आपल्या लंग्स मधला ऑक्सिजन. आणि लंग्स मध्ये ऑक्सिजन मिक्स होतो मगच ते हार्ट मध्ये येतं. तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन इन हार्ट होतं का 10th पर्यंत पूर्वी? ओल्ड सिलेबस मध्ये शिकवलंय मी. आता नवीन तर आठवत नाही खरं. 8वीला होतं काहीतरी तुम्हाला आता न्यू सिलेबस मध्ये. तर हे ऑक्सिजन रिच ब्लड इट इज सप्लायड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. तर मला काय सांगायचं इथे तुम्हाला एवढं सगळं सांगितल्यानंतर की इन आवर बॉडी so many different chemical processes are going on simultaneously. जे एकाच वेळेला हे सगळं चालू असतं. कळतंय? तर त्याला त्यांनी कोणता वर्ड वापरलेला आहे बोला? मेटाबॉलिझम. कोणता? These processes they are known as metabolism. येते लक्षात? सगळ्यांना मिळून ही कन्सेप्ट यूज केलेली आहे सगळ्या जे केमिकल प्रोसेसना. तर मेटाबॉलिझम त्यांनी काय सांगितलंय की त्याचे पण 2 प्रकार आहेत. काय बोला? आठवतंय? कॅटाबॉलिझम आणि दुसरं काय बोला? एनाबॉलिझम. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं त्यावेळेला. Glucose. व्हेरी गुड. ब्रेकिंग डाऊन मॉलिक्युल्स. आणि एनाबॉलिझम म्हणजे काय बोला? Making new molecule. Molecule making of energy. मेकिंग ऑफ न्यू New molecules. तर त्यावेळेला आपण एक्झाम्पल काय घेतलं होतं? एक्झाम्पल ऑफ तुम्हाला माहिती आहे एटीपी. म्हणजे ग्लायकोलायसिस प्रोसेस मध्ये काय होतं बोला? कार्बोहायड्रेट्स म्हणजे ग्लुकोज. आठवतंय ना? Yes. कार्बोहायड्रेट. ग्लुकोज कशाचा हे पार्ट आहे? कार्बोहायड्रेटचा. तर इट इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप. कोणत्या प्रोसेस मध्ये? आठवतंय का? ग्लायकोलायसिस. Glycolysis. ग्लायकोलायसिस. अजून काय बोला? TCA सायकल. Electron ट्रान्सफर चेन. Transfer chain reaction. हे लास्ट इयरला झालं त्याच्यामुळे तुम्हाला लगेच आठवते. इलेक्ट्रॉन Transfer chain reaction. ट्रान्सफर चेन रिॲक्शन. ठीक आहे. डॉट 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 लिहिते. कळतंय? तर या प्रोसेस मध्ये सगळ्यात एंडला काय क्रिएट झालं होतं बोला? आठवा चला. ATP. अँड व्हॉट इज ATP? इट्स काइंड ऑफ Energy. ठीक आहे. तर इथे कॅटाबॉलिझम मध्ये काय झालेलं आहे? ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड. आणि इथे एनाबॉलिझम मध्ये काय झालेलं आहे बोला? एनर्जी इज Produced.
और क्रिएटेड. ठीक आहे, प्रोड्यूस म्हणूया. आलं लक्षात? तर हे काय स्टोन मध्ये वगैरे घडून येतं का? मेटल्स मध्ये, सॉइल मध्ये ही ऍक्टिव्हिटी कळतंय का? नो. येतं लक्षात? That this process of metabolism, it occurs only in बोला living organisms. Living organisms. That's the first property of living organisms. Which one? आता सांगितलं मी. Which one? काय बोला? Metabolism. Metabolism. As this process occurs in this organism, that's why they are called as living organisms. लक्षात आलं म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? लिव्हिंग वन. आलं लक्षात? समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Now start. Yes, ma'am. Start writing. झालं की लगेच सांगायचं, कारण हे रेकॉर्ड मी पॉज. तर ती ग्रोथ कुठून असते बोला? इथे, नॉट फ्रॉम इनसाइड. लक्षात? इनॅनिमेट ऑब्जेक्टची. आणि जे लिव्हिंगची काय असते, ग्रोथ कुठून हे होत असते बोला? फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रोथ अकर्स फ्रॉम Inside. इनसाइड द बॉडी. ते सेल्स वगैरे, सेल डिव्हिजन होतं, सेल मल्टिप्लिकेशन होतं आणि आपली हाईट वाढते म्हणजे काय होतं बोला? सेल्स गेट मल्टिप्लाइड. आलं लक्षात? तर ही प्रॉपर्टी फक्त कुणाकडे आहे बोला? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Living. कळतंय का? आणि म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? दिस प्रॉपर्टी ऑफ ग्रोथ बिलॉंग्स टू बोला बायोटिक फॅक्टर्स ओनली. बायोटिक फॅक्टर्स ओनली. दॅट्स वाय वी कॉल देम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. समजलं? लिहून घ्या. आलं का लक्षात हे? Yes, ma'am. Done, miss. झालं सगळ्यांचं? Yes, Done, ma'am. लिहून घ्या. Done, ma'am. Done, ma'am. इकडे लक्ष द्यायचं. नाव द थर्ड पॉइंट. आता ही जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे ऑफ द बॉडी, नीट लक्ष द्या मी काय सांगते. that these processes are not किंवा
Just a minute. They have not काय बोला अनलिमिटेड टाइम स्पॅन. याचं मिनिंग काय तर तुम्हाला माहिती आपले म्हणजे मॅक्झिमम आपण किती जगतो 85 इयर्स, काही 90 जगतात, काही 100 पर्यंत जातात. मग काय ग्रोथ बॉडीची तेवढे वर्ष होत राहते का? तुम्हाला माहिती आपली हाईट अप टू किती वर्ष वाढते फक्त समजा म्हणूयात आपण 18 years. 18 एज मध्ये 18 एंट्री years. केली तर 18 इयर्स पर्यंत आपली ग्रोथ होते. त्याच्यानंतर हाईट वाढते का? तब्येत ठीक आहे. हो. तब्येत कारण तब्येत कशावर डिपेंड आहे बोला? इट डिपेंड्स ऑन द फूड. तुम्ही जे काही खाता त्याच्यावर अवलंबून आहे. जास्त खाल्लं तर जाडे व्हाल, लिमिट मध्ये खाल्लं तर आहे तसं व्यवस्थित. आलं लक्षात? तर ग्रोथ ऑफ द बॉडी अकर्स टू बोला लिमिटेड टाइम स्पॅन ओनली. लिमिटेड टाइम स्पॅन ओनली. आणि हे जे आपलं दिसणं वगैरे आहे कळतंय तर ते म्हातारं होईपर्यंत तसंच राहतं का? नाही. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपली बॉडी जी आहे तर इट स्टार्ट्स टू लूज. बघा इट स्टार्ट्स टू लूज. मी तुम्हाला मागे एक एक्झाम्पल दिलं होतं. दर इफेक्टिव्ह वर्किंग हळूहळू हळूहळू एक एक म्हणजे काय होत जातं बोला सेन्स कमी होत जातो आपला. सगळ्यात आधी काय होतं बोला 60 नंतर बोला आफ्टर 60 इयर्स व्हॉट चेंज कम्स इन अवर बॉडी? Eyesight. आयसाइट तर ते 40 मध्येच हे होतात बरोबर आहे. 40 नंतर चष्मा लागतो बघा पॅरेंट्स लोकांना. तर सगळ्यांचे पॅरेंट्स जे हे Weakening of bones. 40 ओलांडलेले. नंतर अजून काय? वीकनिंग ऑफ बोन्स. लेडीज लोकांमध्ये बोन्स पटकन जास्त वीक होतात. अजून काय बोलला? आयसाइट. नंतर तुम्हाला हे माहिती आहे 80 नंतर तर माणसाला ऐकायलाच येत नाही. माहितीये ना? Yes. हिअरिंग पॉवर इज लॉस्ट. अजून काय काय आपल्याला चालता वगैरे येतं का व्यवस्थित? नाही. तर लिमिटेशन ऑन फिजिकल ऍक्टिव्हिटीज. चालणं म्हणजे बोलणं पळणं येतं लक्षात. तर ह्या सगळ्यावर काय येतं बोला लिमिटेशन. म्हणजेच आपली बॉडी काय होत जाते बोला वी बिकम Weak. Old. वीक म्हणण्यापेक्षा काय बोला वी बिकम ओल्ड. आणि हे ओल्ड म्हणजे म्हातारं होणं या प्रोसेसलाच त्यांनी काय म्हटलेलं आहे? दिस प्रोसेस इज नोन Aging. एजिंग. Aging. Aging. And this aging is the characteristics of only कोणाची Living बोला? organ. Living organisms. आलं लक्षात? ज्याला त्यांनी स्टार्टला चॅप्टर मध्ये काय वर्ड वापरला? बायोटिक फॅक्टर्स. अँड दॅट्स वाय वी कॉल देम लिव्हिंग. आलं लक्षात? समजलं? Yes, ma'am. समजलं का? घेऊन घ्या चला. Done, ma'am. हो. Done, ma'am. सगळ्यांचं झालं ना? अक्षदा कोण आहे? माईक बंद करायचा. आवाज येतोय सगळा घरात.
झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Done, ma'am. इकडे लक्ष द्या. The next one is reproduction. Reproduction फक्त कोणाची प्रॉपर्टी आहे? It belongs to living organisms only. कळतंय? तर why it is necessary? मुला for the continuation. For the continuation of that species. कुठे? On the earth. रिप्रोडक्शन म्हणजे काय बोला आपल्या लँग्वेज मध्ये? गिव्हिंग बर्थ टू गिव्हिंग बर्थ टू बेबीज म्हणूयात आपल्या लँग्वेज मध्ये. ठीक आहे, आपल्या ओन वर्ड्स मध्ये. ते पिलांना जन्म देणे. ही जर प्रॉपर्टी नसती, इकडे लक्ष द्या, तर आपण आता दिसलो असतो का? जी काही फर्स्ट स्पेशीज अर्थवर जन्माला आली ती म्हणजे एक्सटिंक्ट झाल्यानंतर सगळं पूर्ण संपलं असतं. आलं लक्षात? लिव्हिंग वर्ल्ड. तर रिप्रोडक्शन प्रोसेस इट बिलॉंग्स टू मुला ह्युमन्स ऑल्सो. ते सगळंच मगाशी सांगितलेलं. ह्युमन्स, नंतर काय बोला? प्लांट्स एज वेल एज ॲनिमल्स. कळालं? तर ही जी प्रॉपर्टी आहे तर त्यांनी काय सांगितलंय की कंटिन्युएशन ऑफ दॅट स्पेशीज किंवा त्यांनी म्हटलं रेस. कळालं? आणि याला एक्सेप्शन त्यांनी दिलेलं आहे. आठवा तुम्हाला सांगितलं होतं एक्सेप्शन. बोला. Mule. म्युल्स कुणापासून तयार होतं बोला? Male donkey and female And horse. female horse. मेल डॉंकी Female horse. आणि फिमेल हॉर्स यांच्या मेटिंग मधून ते बेबी जन्माला येतं. ज्याला आपण मराठीमध्ये खेचर म्हणतो. गाढवती एकदम छोटी छोटी असतात. कळतंय ना? त्यांचं फक्त कशासाठी वापरलं जातं? ओझी वाहून नेण्यासाठी. बाकी काय त्यांचं हे नाही. अँड दे आर फिजिकली स्टेराईल. स्टेराईल म्हणजे काय बोला? दे आर अनेबल टू Reproduce. रिप्रोड्यूस. का बोला? त्याचं पण मी तुम्हाला सायंटिफिक रिझन सांगितलं होतं. कारण क्रोमोझोमचे जे नंबर्स आहेत ते डिफर. कळतंय का सगळ्यांना? क्रोमोझोमचे नंबर काय दोघांचे? दे डिफर्स, म्हणजे वेगवेगळे आहेत. कळतंय? तर त्याच्यामुळे हे जे आहेत म्युल्स, वेदर इट इज म्हणजे समजा फिमेल असेल, इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ती जर फिमेल म्युल असेल तर शी कांट प्रोड्यूस. काय बॉडीमध्ये तिच्या तयार होत नाही बोला? Ovum. एग किंवा काय वर्ड वापरला होता? एग्ज म्हणूयात. आणि हे मेल जर असेल तर बोला त्याच्या Can't बॉडीमध्ये produce sperm. कांट प्रोड्यूस स्पर्म्स. लक्षात? का? तर त्यांचे क्रोमोझोम दोघांचे म्हणजे डॉंकी आणि हॉर्सचे क्रोमोझोमचा म्हणजे डिफरंट. कळतंय? तर दॅट्स वाय दे कॅनॉट प्रोड्यूस. समजलं सगळ्यांना? तर धिस रिप्रोडक्शन, धिस प्रॉपर्टी बिलॉंग्स टू ओनली बायोटिक फॅक्टर्स. दॅट्स वाय वी कॉल देम लिव्हिंग. घेऊन घ्या चला. आणखी वर्कर बीजचं पण दिलं होतं तुम्हाला एक्झाम्पल. माईक बंद करा रे, घरातले सगळे आवाज येत आहेत इथे.
Done, ma'am. Okay. Done, miss. Next one. इकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला हे माहिती आहे आपल्या ह्या ज्या प्रोसेस आहे सगळ्या त्याला कोणती कन्सेप्ट यूज केलेली आहे? मेटाबॉलिझम. ठीक आहे. आणि इफ द बॉडी loses this functioning, काय होतं बोला? Organism dies. The organism dies. The organism dies. एक्झाम्पल बघा, तुम्हाला हे माहिती आहे मरायच्या वेळेला महिनाभर तरी ती व्यक्ती काहीच खात नाही, काहीच ते लक्षात, म्हणजे त्याची डायजेशन प्रोसेस वगैरे काय झालेली असते, स्टॉप झालेली असते, कळतंय? तर ऍट दॅट टाइम द ऑर्गॅनिझम डाईज. समजतंय? तर त्यांनी तेच सांगितलेलं आहे, वेन द बॉडी, इथे खरं हेच वापरलेलं आहे, LOO नाही पाहिजे खरं, LOSES. When the body loses this functioning of metabolism, the organism dies. म्हणजे कोणती प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी इज मेन्शन्ड हिअर, डेथ. आलं लक्षात? फक्त गुणाची डेथ होते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची, इनॅनिमेट ऑब्जेक्टची नाही. कळालं? दोन मिनिट, मी तुम्हाला सांगते कुणाच्या माईक मधून आवाज येतोय. कल्याणी आणि स्मृती येवले, माईक बंद करा रे, कमी करू इकडून. Done, miss. Done, ma'am. Done, miss. Done. नाउ द लास्ट वन बघा, 6th one. तुम्हाला माहितीये कुणी जर चिमटा घेतला काय होतं तुम्हाला? आग होते की नाही स्किनची? Pain. कळतंय? तुम्ही लगेच दुसरी रिॲक्शन काय, लगेच थप्पड मारता किंवा धपाटा देता चिमटा घेणाऱ्यांना. येते लक्षात? बैलांना पण बघा, अॅनिमल्स लोकांना पण मारलं की त्यांनाही त्रास होतो, कळतंय? फक्त आपल्याला झाडांना काय होतं की नाही एवढं फील होत नाही. समजते? बर्ड्सना त्रास होतो, अॅनिमल्सला होतो, ह्युमन बिंगला होतो, कळतंय? तर त्यांनी काय सांगितलं, ही जी प्रॉपर्टी आहे तर दिस वन इज नोन ॲज सेन्सेशन. आलं लक्षात? तर त्यांनी काय सांगितलंय की आवर बॉडी मीन्स ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे रिस्पॉन्ड टू, कोणाकोणाला रिस्पॉन्ड देतात बोला? थर्मल. थर्मल म्हणजे काय? थर्मलचं मिनिंग काय? हीट. आलं लक्षात? बघा, वातावरणातली हीट जर खूप वाढली तर आपल्याला खूप गरम होतं, समजतंय? म्हणजे आवर बॉडी रिस्पॉन्सेस टू दॅट वन. नंतर अजून काय बोला? केमिकल. केमिकल तुम्हाला माहिती आहे, समजा ऍसिड वगैरे आपल्या स्किनवर पडलं तर ते जळते ती. आलं लक्षात? स्किन. तर केमिकल्स, ठीक आहे, केमिकल्स एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. आणि नंतर काय बोला? बायोलॉजिकल चेंजेस. ठीक आहे, सराउंडिंग मध्ये हे सगळे जर चेंजेस झाले तर आवर बॉडी गिव्स रिस्पॉन्स. तर दिस इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग्स. इट इज नोन ॲज सेन्सेशन. कळालं सगळ्यांना? समजलं? Yes, ma'am. लिहून घ्या, चला लिहून घ्या. संकेत काजळे, माईक बंद कर. मी हेडफोन लावलाय कानाला, त्याच्यामुळे त्रास होतो मग. This unique property of living being is called, बोला?
सेन्सेशन. तुम्हाला माहिती आहे आपल्या जर स्किनवर डाग आला तर आपण डॉक्टरांकडे जातो. सगळ्यात आधी डॉक्टर काय करतात बोला? एखादा पांढरा डाग आला किंवा एखादा काळा डाग आला तर व्हॉट डू द डॉक्टर्स डू फर्स्ट ऑफ ऑल? सिरिंज घेतात, माहितीये ना, सुई घेतात आणि तिथे टोचतात, माहितीये का हे? तर तिथे जर काय सेन्स झालं आपल्याला, जर काय म्हणजे आग वगैरे झाली तर म्हणायचं देयर इज नो प्रॉब्लेम. आणि जर काहीच आग वगैरे झाली नाही तर डॉक्टर म्हणतात समथिंग इज रॉंग. येते लक्षात? आणि मग पुढे त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू होते. कळतंय? तर आग होणं वगैरे आपली बॉडी रिस्पॉन्स देणं, ह्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी? सेन्सेशन. Done, miss. ओके. Done, ma'am. तर त्यांना काय सांगायचंय बघा, ओव्हरऑल हे सगळे 5-6 डेफिनेशन घेतल्यानंतर आपल्या किती 6 आहेत का? नंबर टाकायचा आहे इथे. तर आफ्टर कम्प्लिटिंग दिस 3 व्हॉट यू कॅन से, काय त्यांनी वर्ड वापरलेला आहे इथे? बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. ठीक आहे. तर त्यांना काय सांगायचंय बोला? पहिल्यांदा काय? कॅटाबॉलिझम, एनाबॉलिझम, त्यासाठी काय वापरलंय? मेटाबॉलिझम. सेकंड वन इज बोला ग्रोथ. थर्ड वन काय बोला? एजिंग. Aging. फोर्थ वन आहे रिप्रोडक्शन. Reproduction. Reproduction. फिफ्थ वन आहे डेथ. Death. अँड Death. सिक्स्थ वन आहे सेन्सेशन. Sensation. Sensation. तर ऑल दिस प्रॉपर्टीज बिलॉंग टू, त्या फक्त कुणाशी रिलेटेड आहेत? बायोटिक फॅक्टर्स. Biotic factors. अँड दॅट्स वाय वी कॉल देम एज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Living organism. तर तुम्हाला जर कसा पण क्वेश्चन येऊ दे, क्वेश्चन 2 टाईपचे असतील. राईट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, हे सगळे लिहायचे 6च्या 6. आणि व्हाय डू वी कॉल बायोटिक फॅक्टर्स एज लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर विचारलं तर हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. आलं लक्षात? समजलं का? Yes, miss. Yes, Yes, ma'am. miss. ओके. तर इथे आपण आता थांबतोय. 12वी वाले पण आता जॉईन होणार आहेत 6:15ला. ठीक आहे. Bye, miss. बाय बाय. Bye, miss. Ma'am. Bye, Thank miss. you, ma'am. Namaskar, miss. Thank you, miss. बाय.